डायमेन्शन अनालिसिस मधला हा आपला पहिला प्रॉब्लेम आहे. काय दिले बघा, अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये होणार प्रोडक्ट ऑफ पी व्ही. पी म्हणजे काय, प्रेशर, आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम, रिमेन कॉन्स्टंट, देन डायमेन्शन ऑफ पी व्ही सेम ॲज. मग हे सॉल्व कसं करायचं? दिले काय, प्रेशर into what, volume is constant. हे दिलंय, प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. आता ऐका, प्रेशर झालेलं नाही आपल्याला फॉर्म्युला, बट 12वी मध्ये होणार. प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया इंटू व्हॉट, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. बरोबर, मी सिम्प्लिफाय केलं. आता मला डायमेन्शन सांगा फोर्सचं. फोर्सचं डायमेन्शन काय, एम ए म्हणजे एम एल टी रेज टू मायनस 2. एरियाचं एल स्क्वेअर आणि व्हॉल्यूमचं एल क्यूब इज कॉन्स्टंट. दिलंय. बरोबर, मग एल स्क्वेअर एल क्यूब म्हणजे काय आलंय बघा, एम, मी अजून एक स्टेप वाढवतो, एल रेज टू 4 झालं. कसं झालं 4? हे 1 आणि हे 3 हे ऍड झालं, मग 4 झालं. टी रेज टू मायनस 2 डिवाइड बाय एल स्क्वेअर इज इक्वल टू सी म्हणतो कॉन्स्टंट. बरोबर, आता काय होणार कॅल्क्युलेशन, एम 4 मायनस 2 होणार. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर न्यूमरेटर मायनस होते, टी रेज टू मायनस 2. मला सांगा आता, एम एल स्क्वेअर टी रेज टू मायनस 2 हे कशाचं डायमेन्शन आहे? हे आपलं आन्सर आलं. हे डायमेन्शन कशाचं आहे? बरोबर, वर्क किंवा एनर्जी. यामध्ये ऑप्शन काय, एनर्जी. बरोबर की नाही? हे डायमेन्शन बघा तुम्ही, वर्कचं डायमेन्शन काय, इट इज द डायमेन्शन ऑफ वर्क, नथिंग बट व्हॉट, एनर्जी. समजला प्रॉब्लेम? कसा सॉल्व केला का आलं? गॉट इट?